कुंभमेळा प्राधिकरणचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण गेडाम यांची बनावट सही आणि शिक्क्याचा वापर करून 4 कोटी रुपयांच्या कामांची वर्क ऑर्डर काढल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकास कामं करण्यासाठी जवळपास 35,000 कोटी रुपये खर्च होणार आहेत। एवढं मोठं नियोजन असल्यानं अनेकांच्या नजरा फिरल्या आहेत। कोणत्या अधिकारी मंत्र्यांचे किती हिस्सा, कामं कशी वाटप होणार असं गुपित उघड करणाऱ्या मंत्रालयातील एका लाचखोर कर्मचाऱ्याची क्लिप मध्यंतरी व्हायरल झाली होती। त्यानंतर गेडाम यांची बनावट सही आणि शिक्का मारून 70 कोटी रुपयांच्या 2 कामांची वर्क ऑर्डर काढण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला होता। या प्रकरणी ठाण्याच्या अभिषेक झरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याच झरेचा आणखीन एक कारनामा उजेडात आलाय। पुन्हा पहिलीच पद्धत वापरून त्यानं 4 कोटी रुपयांच्या कामांची वर्क ऑर्डर काढली आहे। ट्रॅफिक वॉर्डन नियुक्ती आणि त्र्यंबकेश्वर इथे उपजिल्हा रुग्णालय स्थलांतर संदर्भातील कामाची ही वर्क ऑर्डर आहे। दरम्यान एकदा नव्हे तर दोनदा त्याचा कारनामा उघड झाल्यानं त्याला नेमकं कुणाचं पाठबळ आहे हा खरा प्रश्न आहे। कारण भरभक्कम पाठबळ मिळाल्याशिवाय हे शक्यच नाही।